नोव्हेंबर 2022ला त्या ठिकाणी बँकचा परवाना आरबीआयनं रद्द केला असं सांगून त्या ठिकाणी शासनानं एक लिक्विडिटर दादाभाऊ काळे म्हणून नियुक्त केले। वास्तविक जरी परवाना रद्द झाला, आरबीआयनं परवाना रद्द केला असेल तरी याची कल्पना महाराष्ट्र कामगार विभागाला आणि महाराष्ट्र शासनाला देणं हे त्यांचं कर्तव्य असतं। आणि कर्मचाऱ्यांना लिक्विडिटरला कुठल्या काढता येत नाही कामावरून आणि क्लोजर पण करता येत नाही, लायसन रद्द झालेलं आहे। पण अशा परिस्थितीमध्ये शासनाची परवानगी न घेता या लिक्विडिटरनी नोव्हेंबर 2022ला या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं। आज त्या लोकांच्या वरती कर्ज आहेत, घरं भाड्या हप्त्यावर घेतलेली आहेत, गाड्या हप्त्यावर घेतले, मुलांचे एज्युकेशन चालू आहे आणि अशा परिस्थितीत अचानक सरकारची परवानगी न घेता त्यांनी कामावरून काढलं। 3 वर्ष आज त्यांना ते एक 15 दिवसात पुढच्या महिन्यात काहीतरी मी रक्कम तुम्हाला कॉम्पेन्सेशन देतो, फक्त ग्रॅज्युटीची रक्कम त्यांना दिली आणि काढून टाकलं। परंतु कॉम्पेन्सेशन